कधी कधी असं वाटतं की आपण उगाचच मोठे झालोय. आपण लहानच राहिलो असतो तर किती छान असतं ना. आईच्या कुशीत, बाबांच्या खांद्यांवर. आई बाबा आपल्या आवडीनिवडी जपता जपता स्वतःच्या मात्र विसरून जातात. त्या दोघांनी आपल्या सुखासाठी कित्येक स्वप्न गहाण टाकली आणि आपण त्यांच्या डोळ्यातलं प्रेमही ओळखत नाही. आज आपण मोठे झालोय, आपल्या आयुष्यात व्यस्त झालोय, पण त्यांनी अजूनही आपल्यासाठी जगणं सोडलं नाही. बाहेर गेले असताना त्यांचे सततचे फोन कॉल्स, त्यांची काळजी. आईबाबांचं प्रेम आवाजात नसतं, त्यांचं प्रेम त्यांच्या न बोललेल्या काळजीत असतं. पण एक दुर्दैवाची बाब म्हणजे हल्ली वृद्धाश्रमात मात्र गर्दी वाढलेली दिसते. जो तो सोशल मीडियावर माझे आईबाबा, माझा अभिमान, माझं जग, माझं आयुष्य असे स्टेटस लावतात. मग प्रश्न पडतं की हे वृद्धाश्रमात कुणाचे आईवडील असतील, ज्यांनी आपल्याला लहानपणापासून अगदी फोडाप्रमाणे जपलं. आता त्यांना जपायची वेळ आली तर आपण त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतो. आईवडील आईवडील म्हणजे देवाचं प्रत्यक्ष रूप. आपण आपल्या या देवांना मात्र रोज विसरत जातो. ते कधी काही मागत नाही, फक्त वाट पाहतात एका फोन कॉलची, एका भेटीची. आई बाबा, आज तुमची आठवण आली आहे या शब्दांची. आज वर्ल्ड पॅरेंट्स डे. तसं तर त्यांचा कुठला दिवस नसतो. त्यांची पॅरेंटिंग तर आपल्या जन्मापासूनच सुरू होते आणि ती असते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत. आज जागतिक पालक दिनानिमित्त का असेना, त्यांना एक थँक्यू तरी सांगा. एक मिठी, एक फोन, एक स्मित हास्य, एवढं तरी द्या. प्रिय आई बाबा, मी तुमच्याशिवाय काहीच नाही. तुम्ही आहात म्हणून मी आहे. जागतिक पालक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.